मुलांनी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा? मा शहाणपणा करायची काय गरज होती? काय हे घे. बरं ठीक आहे, तुम्हाला इथे राहायचं नाहीये ना, काही हरकत नाही. मी तुम्हाला थांबवणार नाही. शक्य तितक्या लवकर इथनं तुम्ही जा. पण तुला काय वाटलं, हे असं खोटं बर्थ सर्टिफिकेट मला देशील आणि तू अर्जुनला आमच्यापासून घेऊन जाशील आणि मी विसरून जाईन? वा, खऱ्या खोट्याची भाषा तुम्ही वापरताय. आणि आजपर्यंत तुम्ही आमच्या सोबत जे वागला ते सोयीस्करपणे विसरताय तुम्ही. आज आमच्यावर ही जी वेळ आली ना, ती तुमच्यामुळे आली. तुमच्यावर, तुमच्या वागण्यावर अजिबात विश्वास नाही मला. ओळखतोस ना तू मला? मग तुला काय वाटलं, हे खोटं बर्थ सर्टिफिकेट तू मला देशील, अर्जुनला घेऊन जाशील आणि मी अर्जुनला विसरून जाईन असं वाटलं तुला? जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलास ना, मी तुला शोधून काढीन, लक्षात ठेव. हा. अच्छा, म्हणजे माझा संशय दूर करायला यांचं हे नाटक सुरू आहे. तुम्हा दोघांनाही नाटकच बघायचंय ना? मग आता बघा मी काय नाटक दाखवते. अर्जुन आमचा मुलगा आहे आणि तो आमचाच राहणार आहे. बर्थ सर्टिफिकेट काय आज नाही उद्या बनेल. आणि एकदा बर्थ सर्टिफिकेट बनलं ना, अर्जुन आमच्याकडे आला ना, की तुम्ही आमचा पाठलाग करा, आमच्या घरात येऊन राहा. आमचा अर्जुन तुम्ही आमच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. हे बघ म्हणे, बस. मणी सरांना बोलायची काहीच गरज नाहीये. मी खपवून घेणार नाही. या आधीही मी तुम्हाला वॉर्न केलं होतं की मणी सरांच्या संपर्कात येऊ नका, आणि आज चक्क तुम्ही त्यांच्यावर हात उगारला. हे बघा, मी हे सगळं सहन करणार नाही. शेवटचं सांगतेय तुम्हाला. मणी सर, चला आपल्या घरी. या माणसाच्या नादाला लागायची गरज नाहीये. तू काय करतोय सगळे? कामावर जायचं नाहीये का? चल निघ. अरे वा, माझा तीर निशाण्यावर लागलेला दिसतोय.